आपण कायद्याचं राज्य वगैरे म्हणतो, हेच एक थोतांड ही सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे. ब्रिटिशांना इथली जी मूळ कायदा व्यवस्था किंवा न्याय व्यवस्था होती ती बर्बाद केल्याशिवाय आपलं राज्य स्थापित होऊ शकत नाही हे कळलं होतं आणि म्हणूनच कायद्याचं राज्य ही कन्सेप्ट आणली. जनतेच्या राज्यामध्ये जनतेचा कायदा आहे, तो जनता हातात घेणार नाही म्हणजे काय? गुन्हेगारांना कायदा संरक्षण देतो आणि सामान्य नागरिकाला कायदा कसलंही संरक्षण देतो. जिसकी लाठी उसकी भैंस म्हणजे कायद्याचं राज्य. पोलीस खातं कायद्याच्या म्हणजे सरकारच्या हातातून काढून घ्या. कुठला पक्ष मान्यता देतो बघू आपण. ह्याने बलात्कार केला पण त्याच्यावर FIR सुद्धा दाखल करायचा की नाही हे राज्यकर्त्याच्या मर्जीवर अवलंबून आहे. मुंबईच्या एका सत्र न्यायाधीशाने छोटा शकीलला सुपारी दिली. आपल्या घरात कोणाच्यावर तरी बलात्कार होऊ नये याची लॉटरी लागली आपल्याला. ज्या माणसाने काय अर्धा पाऊण तास जे काय असेल त्या मुलीवर गँगरेप झालं, अर्ध्या तासात त्याला कोणी गुन्हा केला आणि त्यांना शिक्षा द्यायला तुम्ही 8 वर्ष लावता. नमस्कार मित्रांनो, मी अक्षय बिक्कड द पोस्टमनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज एक नवीन विषय घेऊन आपण भाऊंशी गप्पा मारणार आहोत. भाऊ नमस्कार. नमस्कार. तर विषय असा होता सुरुवातीचाच की सध्या आपण जे पाहतोय की म्हणजे कलकत्त्यामध्ये जे झालं किंवा बदलापूरमध्ये जे झालं किंवा वारंवार अशा ज्या घटना घडत आहेत त्यातल्या काही बाहेर पडत आहेत, काही बऱ्याचशा दाबल्या जात आहेत. तर हे सगळं ज्यावेळेस एखादी घटना बाहेर येते त्यावेळेस जो जनक्षोभ उसळतोय, लोकांचा राग येतो आणि त्यांचं म्हणणं येते की कायद्याचं राज्य पाहिजे आता, किंवा आम्हाला योगी राज पाहिजे किंवा कायद्याचं राज्य पाहिजे किंवा म्हणतं गाडी पलटी झाली पाहिजे, अशा सगळ्या गोष्टींची मागणी होते. तर तुम्ही याच्याकडे कसं पाहता? नाही, पहिली गोष्ट म्हणजे या घटना काही बाहेर येतात वगैरे असं म्हणतात त्याच्यात काय अर्थ नाही. आपण काय ते ह्याची आकडेवारी बघितली तर या घटना कंटिन्युअस चालू आहेत, काही नवीन नाही आहे. मग प्रत्येकजण आपापल्या राजकीय हेतूने त्याला कशाला तरी एक मोठं हवा निर्माण करून देतात आणि त्याचं राजकीय भांडवल करायचा प्रयत्न करतात. ते कुठल्याही पक्षाचं राज्य असलं तरी ते होणार आहे. म्हणजे मणिपूरविरुद्ध टाहो फोडायचा, पण ते टाहो फोडणारे आपल्याकडचे असत की देशातले असत. आपण बघतो की ते कोलकात्याच्या घटनेबद्दल गप्प बसतात, ते संदेश खालीबद्दल गप्प बसतात. दुसरीकडची बाजू आहे ती लगेच संदेश खालीबद्दल टाहो फोडणार. पण आता काय ते बदलापूर असेल किंवा मणिपूर काय ते ह्याच्याबद्दल गप्प बसणार. तर हा शेवटी पॉलिटिकल फुटबॉल होऊन बसला. आणि त्याचं कारण असं की आपण कायद्याचं राज्य वगैरे म्हणतो, हेच एक थोतांड ही सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे. कारण कायद्याचं राज्य म्हणजे काय कोणालाच माहीत नाही. कायद्याचं राज्य असलं पाहिजे, संविधान बदलू देणार नाही. संविधानामध्ये संविधान 150 वेळाला बदललं गेलं आहे, बदलू देणार नाही म्हणजे काय? कारण त्याला कुठे माहिती असतं, त्यांना काय माहितीच नसतं. घोषणा द्यायला उभे करायचे, नाही संविधान बदलू देणार नाही. मग आजपर्यंत 120 घटना दुरुस्त्या झाल्या, ह्याचा अर्थच घटना बदलली गेलेली आहे, कंटिन्युअस बदलते. म्हणजे मोदींचं राज्य येण्यापूर्वीच जवळ 100पेक्षा अधिक घटना दुरुस्त्या होऊन गेलेल्या. मग तुम्ही आत्ता बदलू देणार नाही म्हणजे काय? पण ते माहीत नाही, ते त्यांना माहिती ज्याने आम्हाला घोषणा द्यायला सांगितल्या. आणि घोषणा द्यायलाकडे गेलं, मला माहीत नाही ते का घोषणा देतं, म्हणजे कोणालाच काही माहीत नाही. असं सगळं हे चालतं. पहिली गोष्ट म्हणजे कायद्याचं राज्य म्हणजे काय हे कोणाला माहिती आहे? कायद्याचं राज्य आलं कुठून कोणाला माहिती आहे? मी नेहमी एक सांगतो की इंडियन पिनल कोड हे कोणी लिहिलं आहे हे किती सांगणारे मिळतील? शिक्षण व्यवस्था किंवा शिक्षण काय तर त्याचा ढाचा हा मेकॉलेने तयार केला, लॉर्ड मेकॉलेने. पण त्यानेच IPC पण लिहिले. किती लोकांनाही माहिती आहे. आणि ते कधी लिहिलं? 1860. बरोबर आहे. पण ते 1860मध्ये आलं तर त्याच्या आधी का नव्हतं? ह्या सगळ्या गोष्टी तपासायला गेल्यावर तुम्हाला दिसेल की ब्रिटिशांना इथली जी मूळ कायदा व्यवस्था किंवा न्याय व्यवस्था होती ती बर्बाद केल्याशिवाय आपलं राज्य स्थापित होऊ शकत नाही हे कळलं होतं आणि म्हणूनच कायद्याचं राज्य ही कन्सेप्ट आणली गेली. एक आपण साधी गोष्ट लक्षात घेऊ की कायदा राबवला की नाही माहिती नाही, पण तू कायदा हातात घ्यायचा नाही. व्हॉट नॉनसेन्स. जनतेच्या राज्यामध्ये जनतेचा कायदा आहे, तो जनता हातात घेणार नाही म्हणजे काय? मला हे नाही कळत. माझी मुलगी आहे किंवा माझा मुलगा आहे, त्याला मी जेव्हा शाळेत घालतो तेव्हा आपल्या शिक्षकांकडे सोपवतो, बरोबर आहे, तुम्ही शिकवावं म्हणून. आता ते चांगलं शिकवत नसतील,
चांगली शाळा चालत नसेल, मी त्या शाळेतून काढून दुसरीकडे घाली, नाही तर मी शिकवीन. बरोबर. नाही नाही, तुला शिकवायचा अधिकार नाही. तू तुझ्या मुलाचा ताबा घेऊ नकोस, तू कायदा हातात घेऊ नकोस. अरे जनतेचं राज्य असेल तर कायद्याचं राज्य आहे, कायदा जनतेचा आहे, मग तो जनतेने हातात घ्यायचा नाही म्हणजे काय? एखाद्या ठिकाणी मुलीची छेड काढली जाणार असेल, दरोडा पडणार असेल, पोलीस यंत्रणा काय करणार नसेल, अशा वेळेला आसपासच्या लोकांनी पुढे येऊन काही कारवाई केली तर तुम्ही कायदा हातात घेतला. हा काय पोरकटपणा आहे? पोरकटपणा आहे की नाही? बरोबर आहे. म्हणजे तुम्ही येऊन कंप्लेंट करा, तुम्ही त्याला डायरेक्ट ठोकायचं नाही बरोबर आहे. की तुमच्यावर पण FIR दाखल होतो. त्यासाठी व्यवस्था आहे दुसरी. याला कायद्याचं राज्य होतं. म्हणजे गुन्हेगारांना कायदा संरक्षण देतो आणि सामान्य नागरिकाला कायदा कसलंही संरक्षण देत नाही. बरोबर. आता तो कोण संदेश खालीचा कोण होता, तो शहाजहान शेख, बरोबर आहे, तो 23 दिवस त्याच्यावर FIR पण दाखल झाला नाही. बरोबर आहे. तिकडे दंगली व्हायला लागल्या, सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप केला, तेव्हा त्याच्यावर FIR दाखल केला, मग तो मेहरबानी म्हणून हजर झाला, त्याच्यानंतर त्याच्यावर FIR झालं. याला कायद्याचं राज्य म्हणतात. बरोबर. तेव्हा कायद्याचं राज्य म्हणजे काय असतं माहिती का? त्या कंडक्टरच्या हातात बसची घंटा आली की तो म्हणतो मी इथला राष्ट्रपती, तू उतार बस, तुला उतरवून टाकतो तो, तू काय करू शकतो? बरोबर आहे ना? बरोबर. जिसकी लाठी उसकी भैंस म्हणजे कायद्याचं राज्य. ओपिनियन विथ गन. नाही तोच मुद्दा काहीच नाही. मुद्दा सोपा आहे की कायद्याचं राज्य वगैरे म्हणतात, त्या मागणाऱ्यांना कायद्याचं राज्य, न्याय, आम्हाला वी वॉन्ट जस्टिस. अरे जस्टिस म्हणजे तुला काय माहिती आहे? माहिती नाही. उगाच ओरडत राहतात घोषणा. का घोषणा देत आहेत ते त्यांना माहीत नाही. हा सगळा कायद्याचा संविधानाचा थोतांड करून ठेवलेला. मग याच्यावर पर्याय काय? काहीतरी झालं पाहिजे ना नेमकं याच्यामध्ये मध्यम पर्याय म्हणजे ही मूळ सिस्टीम बदलली पाहिजे आणि ती बदलण्याची मागणी पुढे आली पाहिजे. पण गंमत अशी आहे की तुम्हाला सगळे पॉलिटिशियन्स खेळवतात. मी आज ज्याला अन्याय म्हणतो, मग ते अशा रीतीने कायदा सरधोपटपणे राबवण्यावर निर्बंध लावा. कायदा असा नाही वापरता येणार. पोलीस खातं कायद्याच्या म्हणजे सरकारच्या हातातून काढून घ्या. कुठला पक्ष मान्यता देतो बघू आपण? अमेरिकेमध्ये कायदा स्वयंभूपणे चालतो. देशाचा राष्ट्राध्यक्ष असो, राज्याचा गव्हर्नर असो, त्याच्यापेक्षाही त्या शहराच्या मेयरला अधिकार जास्त आहेत. मला आठवतं आहे, त्यामुळे क्लिंटनची मुलगी होती, ती काहीतरी 16-17 वर्षाची असेल आणि ती पबमध्ये गेली. तर कोणीतरी हे केल्यावर लोकल पोलिसांनी येऊन तिला पकडली आणि फोन केला व्हाईट हाऊसला, यांनी तिला दंड भरा आणि घेऊन जा. त्याला ह्याच्यावर FIR करू की न करू हे त्यांनी राष्ट्राध्यक्षाला, गव्हर्नरला विचारलं नाही. बरोबर आहे? मग इथे का होतं? आणि चालू असेल तर ते बदलायचं काय? नाही उद्या माझं राज्य आलं तर मला तेच करायचं ना. बरोबर आहे. प्रत्येकाला फक्त आपल्या संधीची वाट पाहायची. माझी संधी आली तर मी वापर. अर्णब गोस्वामीच्या विरोधात एका दिवसामध्ये 212 FIR दाखल होतात आणि बदलापुरात एक FIR दाखल व्हायला 50 परवानग्या मागवाव्या लागतात. हे काय प्रकरण आहे? किंवा उद्धव ठाकरेंचं सरकार असताना कोणालाही उचलून कुठेही बंद केलं जात होतं. अगदी पोलीस आयुक्तालयामध्ये मर्डरसाठी वापरलेलं वाहन आणून पोलीस आयुक्तांच्या आवारात लपवलं होतं ना. ती सचिन वाजेने मनसुख हिरेनला मारण्यासाठी जी गाडी वापरली होती त्याचा पोलीस सगळ्या महाराष्ट्रात शोध घेत होते आणि गाडी सापडली कुठे? तर मुंबई आयुक्तालयाच्या आवारात. त्या तिथे बसून मनसुखच्या मर्डरची काय ती खिचडी पकवली गेली कुठे? क्राईम ब्रँचच्या ऑफिसमध्ये. त्याच्यासाठी कोणी कोणाला जबाबदार धरायचं? तेव्हाचे गृहमंत्री आज षडयंत्र म्हणतात. पण तू गृहमंत्री होता, तू नेमलेला पोलीस आयुक्त होता, त्याने नेमलेला किंवा तू नेमलेला क्राईमचा इन्चार्ज होता. ते क्राईम करत होते तेव्हा तुम्ही काय करत होता? तो आरोप विरोधी नेत्याने केला तर तुम्ही म्हणता अहो त्याला ओसामा बिन लादेन कशाला बनवता? वाजे म्हणजे काय लादेन नाही का? आता तोच गृहमंत्री आज सांगतो की वाजेचं आणि देवेंद्रचं षडयंत्र होतं. अरे काय लाज लज्जा नावाचा प्रकार आहे की नाही? म्हणजे समजा जर पोलिसांना राजकीय हस्तक्षेपातनं जर वेगळं केलं तर ही परिस्थिती बदलू शकते का? बिलकुल बदलू शकते. त्यांना स्वयंभू अधिकार दिले पाहिजेत. आपल्याकडे असे अनेक चांगले अधिकारी झालेले आहेत. म्हणजे एक मला आठवतं एकापेक्षा एक चांगले अधिकारी, कानिटकर म्हणून आमच्या शाळकरी वयामध्ये मुंबईचे पोलीस आयुक्त होते
आणि पिंपुटकर हे मुंबई महापालिकेचे आयुक्त होते. त्यांचा इतका दबदबा होता, म्हणजे मला आठवतं मी अगदी 7वीत वगैरे काहीतरी होतो. आमच्या मुंबईत लालबागला गॅस कंपनी होती, त्याचा टँक फुटला होता, स्फोट झाला होता. आणि ते झालं होतं तिथे आम्ही सगळे बघे होतो ना, पोरं म्हणून बघत होतो. तर तिथे आलेल्या डॉक्टर, महापालिकेचे कर्मचारी यांना एक माणूस पुढे येऊन जाब विचारत होता. तेवढं तू कोण शाणा निघाला रे, आम्हाला शहाणपण शिकवायला वगैरे 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 उद्धट होतं. त्याने ते सगळं भांडण वाढवू दिलं आणि मग सांगितलं मी मुंबईचा म्युन्सिपल कमिशनर आहे, त्यांचं नाव पिंपुटकर. काय पिंपुटकरचा धाक का होता, हा माणूस कुठे कडे टपकेल माहीत नव्हतं आणि त्याच्यात कोणी हस्तक्षेप आणि ढवळाढवळ करत नव्हतं. आज प्रॉब्लेम काय झाला आहे माहिती आहे का, की ह्याने बलात्कार केला पण त्याच्यावर FIR सुद्धा दाखल करायचा की नाही हे राज्यकर्त्याच्या मर्जीवर अवलंबून आहे. तिथे कायदा स्वयंभू राहिलेला नाही, कायदा हा लाचार झालेला आहे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही कायद्याकडे बघा, कायदा म्हणजे काय असतं, व्हॉट इज कायदा, व्हॉट इज लॉ. प्लेटो हा ग्रीक विचारवंत म्हणतो की कुठल्याही सभ्य समाजाला कायद्याची गरजच नसते आणि कायदा जरी अस्तित्वात असला तरी बदमाश लोक त्याला बगल देऊन पुढे निघून जातात. खरं. त्यामुळे कायदा किती निरुपयोगी आहे एका वाक्यात त्याने सांगितलेलं आहे. सभ्य समाज म्हणजे काय, मी ह्या समाजात राहतो, माझा इतरांना त्रास होऊ नये, त्यांचा मला त्रास होऊ नये या भावनेने जे लोक एका समाजात जगतात त्याला सभ्य समाज म्हणतात. मला ज्यावेळेला तक्रार करावी लागते याचा अर्थच आम्ही सभ्य समाज नाही आहोत आणि म्हणून आम्हाला कायदा आण. आता व्हॉट इज कायदा, कायदा म्हणजे तरी काय असतं, सेट ऑफ रूल्स दॅट आर टू बी फॉलोड बाय पीपल. व्हॉट इज रूल, आता कोणी रूल म्हणजे सक्ती. बरोबर. तुला पसंत आहे, मान्य आहे, आवड आहे, निवड आहे, नो. लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सरकारने लोकशाही पद्धतीने नाही, जिथे लोकशाही नाहीये तिथे कायदा आहेच ना. हो, म्हणजे तिथे कोणतरी एक बसलं. लोकशाहीत तुम्हाला काय संधी देते, तुमच्यावर गुंडगिरी कोणी करावी, तुमच्याकडून खंडणी कोणी वसूल करावी, हा असा निवडा. बाकी काय, तुम्हाला कोणाचा दट्ट्या पाहिजे तुम्ही ठरवा. सरकार अधिकृतरित्या पैसे घेतं त्याला टॅक्स म्हणतात. बरोबर आहे. बरोबर आहे. सचिन वाजे वसूल करतो सरकारी वर्दी पांघरून, त्याला खंडणी म्हणायची. पण दोघे एकच वसुली करतात, त्यांना अधिकार कुठून आला, कायद्यातून अधिकार मिळाला. त्यामुळे आपण जे म्हणतो ना की हा माफिया आहे, तो अरुण गवळी, दाऊद इब्राहिम वगैरे वगैरे, अरे दे आर गव्हर्मेंट. इफ यू आर गव्हर्मेंट दे आर गव्हर्मेंट. आता त्यांना करोडो रुपयाची खंडणी कशाला पाहिजे, अरे त्यांना एक 500-1000 गुंडांची टोळी करावी लागते, त्यांचं खाणंपिणं बघावं लागतं, त्यांच्या केसेस लढवाव्या लागतात, त्यासाठी खर्च आहे ना. बरोबर. त्यासाठी त्यांनी लावलेला टॅक्स म्हणजे त्याला तुम्ही खंडणी म्हणता. पण सरकार घेतं ते काय होतं, पोलीस सिस्टीम असेल, तू काय 2 कोटी रुपये मिळवशील उद्या, त्यात सरकार काय 30% 32% टॅक्स देणार. सरकारने त्यासाठी तुला आजपर्यंत काय मदत केली का नाही, काहीच नाही. पण तू कमावतोय पे मी. म्हणजे सरकार घेतं ती पण खंडणीच आहे ना, काहीही न करता. खरं, रस्ते नाही, कायदा. अदानी अंबानीला आम्ही शिव्या म्हणणार, लुच्चे लफंगे लुटारू म्हणणार आणि परत त्यांच्याकडून जी खंडणी वसूल होते त्यावर राहुल गांधींची सरकारी चैन चालते. राहुल गांधींना त्यांच्या कुटुंबाला संरक्षण देण्यासाठी खर्च कुठून येतो, टॅक्सपेअर कडून. त्या टॅक्सपेअरमध्ये लार्जेस्ट टॅक्सपेअर कोण आहेत, अदानी आणि अंबानी. ह्याला चातुर्वर्ण्य म्हणतात. चातुर्वर्ण कसं, मी त्याला चातुर्वर्ण्य म्हणतो, कारण तू पिकवलेलं तो पिछडा दलित कोण असेल त्याने पिकवलेलं धान्य घेणार, परत त्यालाच शिव्या घालणार, हा चातुर्वर्ण्य होता ना. तू अछूत आहे, अस्पृश्य आहे. बरोबर आहे. त्याने पिकवलेलं धान्य स्पृश्य होतं. बरोबर आहे. बरोबर आहे. ते अदानी अंबानी अस्पृश्य आहेत, पण त्यांनी भरलेला टॅक्स मात्र पाहिजे, कारण त्याच्यावर माझी चैन चालू आहे. चातुर्वर्ण्याची कन्सेप्ट इथे तशी आहे की नाही बघा. एक ठराविक वर्ग आहे, तो चैन करतो, त्याचा खर्च जो संपत्ती निर्माण करणार आहे, मग तो अंबानीकडे अदानीकडे नोकरी धंदा करणारा कारखान्यातला मजूर असो, अधिकारी असो किंवा खुद्द अंबानी असो, त्यांनी संपत्ती निर्माण करायची आणि मी ती बळकावणार. याला लोकशाही म्हणतात, याला कायद्याचं राज्य म्हणतात. का, तुला मरायचं नाही ना, ते नाही, त्याची गॅरंटी नाही ना, पण जगायची तरी गॅरंटी कुठे याच्यामध्ये, या सगळ्या याच्यामध्ये तुमच्या सगळ्या फरक मी तुम्हाला एक सांगतो.
की एक मला आता नाव आठवत नाही, JC सिंग का JP सिंग असे होते, मुंबईतले 17 न्यायाधीश होते. आणि त्यांनी कोणाला तरी काही लाख रुपये उसने दिले होते, तो परत देत नाही. ते वसूल करण्यासाठी त्यांनी मुंबईच्या एका सत्र न्यायाधीशाने छोटा शकीलला सुपारी दिली. सो हिज गव्हर्नमेंट. कायद्याच्या चौकटीत ते पैसे वसूल होऊ शकत नाही म्हणून माफियाची मदत एक न्यायाधीश घेतो. मग त्यांना गव्हर्नमेंट का नाही म्हणायचं, ह्यांना गव्हर्नमेंट का म्हणायचं? कायद्याने का नाही होत? एक पोलीस कमिशनर, एक डेप्युटी पोलीस कमिशनर आश्वासन देतो की घाबरू नका, चिंता नाही, धमक्या आल्या त्याला किंमत देऊ नका. लोक त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत, त्या गुंडाला फी भरतात. बरोबर आहे, खंडणी भरतात, कारण की पोलीस बरोबर आहे. करतील की नाही गॅरंटी नाही. पोलिसांच्या कायद्यावर, सरकारच्या कायद्यावर त्यांचा विश्वास नाही. इतका दाऊद किंवा गवळी किंवा गुंड आहेत त्यांच्यावर आहे, कारण ते बोलले तर गोळी घालतील. पण पोलीस कमिशनरने गुन्हा माफ नाही असं म्हटलं तर म्हणणं हे मेलं झालं, याचा काय उपयोग नाही. हा काय करेल, पकडेल, आत ठेवेल, जेल कस्टडी, अमुक कस्टडीचा लपंडाव खेळत बसेल, वर्षानुवर्ष काय होणार नाही. पण दाऊदला सुपारी दिली, शूट होणार विषय. पण हे जर असं घडत गेलं तर आपण अनार्किझम म्हणू, ज्याला अराजकता पसरेल ना सगळीकडेच. मग आज अनाजकता नाही कोणी सांगितलं? ती डॉक्टर मुलगी सेफ होती का? सॅडली नो. गंमत असं असतं ना, आपली लॉटरी लागत नाही आपलं दुःख असतं की नाही, तसं लॉटरी न लागण्याची, आपल्या घरात कोणाच्यावर तरी बलात्कार होऊ नये याची लॉटरी लागली आपल्याला, कारण आपल्या घरी झालं नाही, दुसऱ्या कोणाच्या तरी झालं, वी आर हॅपी. आपल्याला वाटतं कायद्याचं राज्य आहे, कारण आपल्यापर्यंत आलं नाही, आपल्यापर्यंत आलं नाही. पण दुसऱ्याची ती दुर्दैवी लॉटरी लागली ना, त्याच्या घरी गुन्हा झाला, मर्डर झाली, हे झालं. तुम्हाला कायदा संरक्षण देतो, आणि म्हणून तुम्ही स्वतःचं संरक्षण करायचं नाही, ना तलवार बाळगायची ना पिस्तूल बाळगायचं. बिचारा दाऊद वगैरे तर असं बंधन घालत नाही ना, तोंड तुझी चालवायची हिंमत नाही, मी चालवतो, मला मजुरी दे. बरोबर. तर ते अधिक सेफ राज्य आहे ना. हे अराजकच आहे ज्याला आपण कायद्याचं राज्य म्हणतो. एक मुलगा त्या कुठेतरी त्या मुलीला त्या पाण्याने मारतो, आसपास लोक व्हिडिओ घेतात किंवा बघतात, पण हस्तक्षेप करत नाहीत. आणि एकदा सगळं सेफ झालं की त्यांच्यातलं वी वॉन्ट जस्टिस बिळातून बाहेर येतो, मेणबत्त्या लावणार. तू हस्तक्षेप का केला नाही? भीती, जीवाची भीती. कोणी सांगितलं जीवाची भीती? नाही भीती. त्या 50 लोकांनी जवळ जायची गरज नाही, त्याच्या हातात पाना होता रे, बंदूक नव्हती, तो गोळी झाडू शकणार नव्हता. बरोबर. 50 लोकांनी मिळेल ते दगड त्याला मारले असते तरी ती मुलगी वाचली असती. तुम्ही का पुढे गेला नाहीत? नाही, मला काय करायचं, आपलं नाही. आणि ते संपलं की मग आम्ही आलो. मग पुण्याहून सुप्रियाताई येणार, मुंबईहून उद्धव ठाकरे जाणार. पण उद्धव ठाकरेंच्या घरावर आलेला एक मोर्चा होता, एकनाथ शिंदेना शिव्या घालत होता कलानगरमध्ये. त्यातल्या एका माणसाला हार्ट अटॅक आला, त्याला बाजूच्या गुरुनानक हॉस्पिटलमध्ये नेला, तो मेला. त्याला बघायला पण उद्धव ठाकरे गेले नाहीत. हा फरक. माणुसकी किती मेली आहे बघा. पहिली गोष्ट म्हणजे कसं असतं, दुःख हलकं होतं म्हणतात. काळ हा सगळ्यात मोठा डॉक्टर आहे. तर मग तुम्ही विलंब करत राहा, हळूहळू करत तुम्हाला सवड, रोजचं पोटपाणी हो. त्या निर्भयाच्या आई वडील त्यांचे अश्रू सुकून गेले ना. त्या माणसांना फाशी द्यायला 8 वर्ष लागतात. ज्या माणसाने अर्धा पाऊण तास जे काय असेल त्या मुलीवर गँगरेप झालं, अर्ध्या तासात त्याला कोणी गुन्हा केला आणि त्यांना शिक्षा द्यायला तुम्ही 8 वर्ष लावता. संरक्षण त्यांना होतं, त्यांना गुन्हा केल्यानंतर सुद्धा 8 वर्ष जीवदान मिळालं. त्या मुलीला अर्धा तास जीव त्यांनी नाकारला होता. अजमल कसाब, त्याला शिक्षा द्यायला 7-8 वर्ष लागतात तुम्हाला. कायद्याची, न्यायाची विटंबना करून ठेवलेली आणि न्यायालयाने सुद्धा केली. म्हणजे शिवसेना, शिंदे काय तो असेल, उद्धव ठाकरे यांची केसचा निर्णय करायला तुम्ही 16 महिने लावलेत आणि सभापतीला सांगता रिजनेबल टाईम ते 2 महिन्यात करा. व तुमचा रिजनेबल टाईम कोणी ठरवायचा? ते स्वयंभू आहेत. म्हणजे बरं आम्ही म्हणतो म्हणून ते स्वयंभू आहेत, त्यांच्यावरती म्हणजे कायद्याचं राज्य हा एक बागुलबुवा तुमच्यासमोर उभा केला. कायदा हा बागुलबुवा आहे, कायदा हा बागुलबुवा आहे. आणि हा कायदा आहे असं म्हटलं जातं.
पण त्याचं तो कायदा अंमलात आणण्याची सक्ती तुम्ही FIR सुप्रीम कोर्टाने आत्तापर्यंत 2दा का 3दा क्लिअर निर्णय दिला आहे. हम्म. कुठचाही FIR दाखल करायला कोणी आला तो ताबडतोब दाखल केला पाहिजे. जर जवळ नसेल तर कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये मुंबईतला FIR हा FIR. पाटण्यात दाखल करता येतो. सुशांत सिंगच्या बापाने केलं ना. बरोबर. मग तो इथे का झाला नव्हता? ही सुप्रीम कोर्टाची तोहीन काय म्हणतात, अपमान नव्हता? कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. त्याच्याबद्दल सुप्रीम कोर्टाने काय केलं? हे झाली एक बाजू, परंतु कायदा डिटरन्स म्हणून काम करतो ना, की बरीच लोक कायद्याच्या धाकाने किंवा भीतीने ॲटलिस्ट एखादा गुन्हा करण्यापासून रिफ्रेन होतात, म्हणजे गुन्हा करण्यापासून परावृत्त होतात, असं नाही वाटत तुम्हाला? त्यासाठी कायद्याची दहशत असावी लागते. ती कायद्याची दहशत सामान्य भित्र्याला आहे, त्याला मला काहीतरी कायदा करेल. ती गुन्हेगाराला आहे का नाही आहे? तो तुमच्या मराठवाड्यातला सुधा मुंडे ना, डॉक्टर, हां, तो ते काय भ्रूण हत्या वगैरे हत्या, करून yes. मोकाट होता. पण ज्यावेळेला त्यातली एक बाई त्यानंतर मेली आणि त्या गावकरी आणि तिचे कुटुंबीय येऊन मारणार कळल्यावर तो आधी पोलीस स्टेशनला गेला, मला अटक करा. म्हणजे कायद्याचा केवढा आधार गुन्हेगारांना वाटतो बघा, जो सामान्य जनतेला वाटत नाही. फरक तिथे पडतो. तुम्हाला हे लक्षात घेतलं पाहिजे की कायद्याचा धाक गुन्हेगाराला डिटरंट केव्हा असतो? भीती वाटली पाहिजे. करोनाची भीती वाटली ना तुम्हाला, म्हणून घरी बसले लोक. घराच्या बाहेर पडला नाहीत तुम्ही, तर ते वाटलं पाहिजे. आज ते नाही वाटत. ते वाटत नाही कारण कायद्याची पोलिसांनी, न्यायव्यवस्थेने सगळ्यांनी विटंबना करून टाकलेली. मग काय कायदा हातात घेणं त्याला हे आहे? अर्थात स्वतः कायद्याचा कायदा, धाक तेव्हा असतो. कायद्याचा धाक तेव्हा असतो. स्वतःचा कायदा स्वतः. नाही, मला शिक्षा होईल. मी सांगतो ना, पूर्वी 18व्या शतकात 17व्या शतकात जा, गाव पंचायत का होती? गाव पंचायतीत निकाल झाला की निवाडा झाला. मुलीची छेड काढणं, आणखीन काय करणं असं झालं नुसतं. गाव पंचायत बसायची आणि तुम्हाला बहिष्कृत करायची, काय तुमचा हुक्का पाणी बंद जे काय असेल ते आज तुम्ही मागासलेलं म्हणाल. पण त्याचा दहशती गावाबाहेर काढतील आपल्याला. बरोबर आहे. आजचा गुन्हेगार म्हणतो आहे ना, जा तालुक्याला जा, FIR कर. मग तुला तडफडत तालुक्याला जायला पाहिजे. तो FIR त्यांनी नोंदवून घेतला तर त्याला मर्जी वाटली तर तो येणार. मला संरक्षण आहे कायद्याचं गुन्हा करण्यासाठी. कायदा पाळण्यासाठी संरक्षण नाही आहे, गुन्हा करण्यासाठी संरक्षण आहे. मग ज्या वेळेस अशी परिस्थिती येते की इतकं पूर्ण अनागोंदी माजते किंवा कायद्याचा धाक राहत नाही, त्या वेळेस कुठेतरी पब्लिकचं अपरायझिंग आपल्याला पाहायला मिळेल, म्हणजे थ्रू आउट. जर आपण जगाचा इतिहास पाहिला तर तसं काय वाटतं तुम्हाला? आपल्याकडे होण्याची शक्यता आहे की होऊ शकतं? होऊ शकतं. जसं की आता बदलापूरला समजा जे झालंय, लोक रस्त्यावर आले कारण की बदलापूरचं परत राजकारण आहे. तुम्ही ते बारकाईने बघितलं तर एक दिवसात अचानक सकाळी ट्रेन बंद पाडल्या जातात आणि बॅनर वगैरे घेऊन येतात माणसं. त्यांची प्रगल्भता इतकी बाहेर येते की लाडकी बहीण नको, हे तुम्हाला कळतं, हे राजकारणासाठी. पण संदेश खालीमध्ये झालं ते नाही. तिथून त्या गुन्हेगार काय तो शहाजहान, त्याला फरारी व्हावं लागलं. तिथल्या गावातल्या बायकांनी त्याला पिटून काढला. तो अपरायझिंग असो. बदलापूरचा अपरायझिंग नाही, कोलकात्याचा अपरायझिंग नाही, बदलापूर हा अपरायझिंग नाही आहे. बदलापूर हा अपरायझिंग नाही. पण नेशन वाईड असं अपरायझिंग होऊ शकतं एखाद्या? होऊ शकतं ना, हळूहळू करत. ते कुणीतरी पार्टीने लीड केलं पाहिजे. मोदींनी ज्या प्रकारे सत्ता परिवर्तन घडवून आणलं अण्णा आंदोलनानंतर, तर त्यामुळे तो थोडा अपरायझिंग होणार होता, तो थांबला. लोकांना काही काळ विश्वास असले, परत ते हळूहळू थोडं वाढेल, परत अराजक होईल. आणि याला अराजक म्हणत नाही. जेव्हा शासन व्यवस्था हेच एक अराजक होतं तेव्हा लोकांना उठाव करायला लागतो. पण सत्ता बदलली तरी ह्यात आपल्याला काय फरक दिसला नाही, काय कारण आहे की? नाही, कारण यंत्रणा तीच आहे ना. 70 वर्ष आता मी काय 50 वर्ष सिगरेट ओढली, माझ्या नरडीची कलई गेलेली आहे घाशाची, बरोबर आहे. तर ते मी औषध घेईन, आत्ता सिगरेट सोडली तरी व्हायचं ते डॅमेज झालं ना, त्यातून रिकवर व्हायला वेळ लागतो. तर तेवढा वेळ द्यायला पाहिजे. नुसता चांगल्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाला, ॲक्सिडेंट, पाय तुटला होता, काल उद्या सकाळी चालत आलो, असं होत नाही. तेव्हा ह्या सगळ्या यंत्रणेला इतकं करप्ट करण्यात आलेलं आहे की प्रत्येकाला मला सांगा आज आरक्षण पाहिजे आणि सरकारी नोकरी पाहिजे. का? सरकारी नोकरीमध्ये काय काम नाही, नडता येतं आणि पैसे काढता येतात. हो. तुम्ही 8 तास राबणारे, मला सांगा ना, प्रत्येकाला किती रोजगार पाहिजेत. एवढी इन्फ्रास्ट्रक्चरची कामं चालू आहे, हायवे बांधणं चालू आहे,
ज्यांना ज्यांना मजुरी पाहिजे मी देतो ना, कोणाला नाही. त्याला काम देऊ- नकोय, पगार त्याला पाहिजे. हां, आरक्षण म्हणजे पगाराची हमी. हमी, रोजगाराची हमी नकोय, पगाराची रोजगार हमी हमी नाही. पाहिजे. ते पगाराची हमी. आणि तिथे अराजक आहेच, हे इतकं व्यवस्थित अराजक निर्माण केलेलं आहे की ते करण्यासाठी फार मोठं, आता ते आपल्याला एवढ्या अर्ध्या तासात बोलता येत नाही, पण हे मोडण्यासाठी फार प्रयत्नशील ऑर्गनायझेशन हळूहळू लागते. ते होत जाईल आणि होत होतं बदल. मुळात असं नाही वाटत की ह्याचं जे कारण आहे की मुळात भारतीय माणसालाच भ्रष्टाचार आवडतो मुळापासून, जे काही पर्क्युलेशन झालेलं आहे त्याचं असं. नाही, लाचारीतून येणारं जे आहे ती गोष्ट वेगळी असते. एक माणूस भुकेलेला आहे आणि त्याने हॉटेलच्या त्या काउंटरवरून एखादं पाकिट पळवलं तर मी त्याला चोरी म्हणणार नाही, बरोबर आहे. हम्म. पण त्याच्यावर पिस्तूल रोखायचं आणि त्याचा गल्ला लोटायचा ही चोरी असते. तो भुकाळलेला आहे म्हणून तो काहीतरी 2 वडे चोरेल, 4 भजी चोरेल. त्या पण ट्रिव्हिलायझेशन कसं केलं आहे, 2 भजी चोरली तरी चोरी आहे आणि अख्खा हॉटेलचा गल्ला नेला तरी चोरी आहे. हे केलेलं सरसकटीकरण आपल्याकडे जे झालं आहे ना, आता तिकडे काय झालं, आता तुम्ही पुढच्या साधारण 1-2 महिन्यापर्यंत ब्रेकिंग न्यूज, अमुक तमुक ठिकाणी सामूहिक बलात्कार, तिकडे काय त्या हे निर्भया कांड, हे शब्द गुळगुळीत करून टाकले. तुमची जी एखाद्यानं दचकणं असं म्हणतो ना, त्याची जी संवेदनशीलता असते ती हळूहळू बदल. बोथट झाली. ते तुम्ही बघितलं असेल, तुम्हाला एक तो व्हिडिओ बघायला मिळेल. कानपूरला कुठेतरी एक टपरी चालवणारा भजीवाला आहे, पकोडेवाला. तो त्या उकळत्या तेलात हात काढून भजी काढून देतो. त्याचा तो हात बधीर झालाय ना, आपण ते तेल अंगावर उडेल म्हणून घाबरतो, बरोबर आहे. बरोबर. पण त्या उकळत्या तेलात हात घालून त्याचा हात इतका बधीर झाला, त्याला फोडबिड काय येत नाही, कारण त्याची स्किन आता त्या उकळत्या तेलाला सरावलेली आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. तसं समाजमन इतकं बधीर केलेलं आहे. नाना पाटेकरने एक छान उदाहरण दिलं होतं मला बोलताना, आणि मला ते काही इंटरव्ह्यूत पण नाना बोलला होता की आम्ही जेव्हा शाळकरी वयात होतो त्या काळामध्ये मदर इंडिया सिनेमा आला होता, नर्गिस वगैरे होते, आणि त्यातला तो सावकार हा खलनायक दाखवला होता. आणि मग तो त्या कर्जाची वसुली करायला वगैरे दमदाटे करतो वगैरे वगैरे. आणि त्याच्यात एक प्रसंग असा आहे की ती भिजलेली आहे नर्गिस, आणि तिच्या त्या शरीराकडे हावऱ्या नजरेने बघतो नुसता, त्याच्या अंगाला पण हात लावत नाही, फक्त तो त्या लंपट भावनेतून नर्गिसकडे बघताना दाखवलं आहे. पण त्यातून सुद्धा मेंदूला झिणझिण्याचे, समाजाची संवेदनशीलता किती होती बघा, की त्याला बलात्कार करतोय किंवा अडवतोय, पळवतोय असलं काही नाही, फक्त नजर, नुसतं तो नजरेने हावऱ्या बघतो. याचा लोकांना संताप येत होता, संताप येत होता. आता नाना म्हणतो की इंटरव्हलपूर्वी 2 बलात्कार होऊन जातात, लोकांना काहीच वाटत नाही. म्हणजे आपण बधीर किती झालो बघा. आणि जेव्हा तुम्ही बधीर होता तेव्हा हळूहळू तुमची काय म्हणतात ती सहनशीलता वाढत जाते, आणि मग कधीतरी आउटबर्स्ट होतो, कधीतरी आउटबर्स्ट होतो. पण अन्याय करणारे किंवा अराजक माजवणारे जे असतात त्यांना वाटतं की काही बिघडत नाही, लोकांची सहनशीलता हळूहळू वाढते आणि ते अतिरेक करायला जातात, आणि त्या अतिरेकातून आउटबर्स्ट होतो. पण त्यांनी जर तो मर्यादित अन्याय चालू ठेवला, लोकांच्या सहनशीलतेचा अंत बघितला नाही, तर ते बेकायदेशीर राज्य, अन्याय, अत्याचार आरामात चालू राहतात, काही प्रॉब्लेम नसतो. म्हणजे भारतात सध्या ते चालू आहे तसं. हो, नाही, लोकांमध्ये सहनशीलता भयंकर असते. जेव्हा आता श्वास कोंडला जाईल, ते म्हणतात ना माकडाची गोष्ट आहे ती माकडी, की ती आपलं पिल्लू पायाशी घालते आणि आपलं नाक वर घेते, तोपर्यंत ती प्रयत्नाची पराकाष्ठा करते मुलाला वाचवण्यात. तसं हे जे काय राज्य असतं अमुक तमुक, ते चालावं ह्यासाठी जनताही आपल्या पद्धतीने शोषिततेची पराकाष्ठा करते. पण ते जेव्हा असह्य होतं, आता परवा बघेल ना, तो कपिल सिब्बल कोर्टात हे करताना हसला, तो तुषार मेहता म्हणाला, अरे काय, एक मुलगी मेली आहे, तिच्यावर बलात्कार झाला आहे, कमीत कमी यावर तरी बोलताना हसू नका. बरोबर. म्हणजे किती बेशरमपणाची जी पराकाष्ठा असते, तेव्हा मग लोकांचा संयम सुटतो आणि लोक रस्त्यावर येतात. आंदोलन म्हणजे लोक रस्त्यावर आले असं नाही, लोकांचा संयम असतो ना, तो सुटतो. अरब स्प्रिंग जसं आपण ज्याला म्हणतो, जिथं ते झालं. नाही, अरब स्प्रिंग वगैरे पण घडवून आणलेलं असतं, पण तशी सिच्युएशन असावी लागते. आज तशी सिच्युएशन आहे असं नाही, पण ते पिकवण्याचा प्रयत्न केला जातो. अशा घटना अनेक घडत असतात. तुम्ही
देशभरचा क्राईमचा आकडा आणि ते बघितले, स्टॅटिस्टिक्स बघितलं, तुम्हाला कळतं की बदलापूरला घडलं आहे, काल कुठेतरी आणखीन कोल्हापूरला घडलं असेल, आणखीन कुठे घडलं असेल, ते होत असतं. पण त्याच्यावर हे भांडवल करायला जातात. त्याचा एक दुष्परिणाम असा असतो की सामान्य माणसाला वाटतं हां तो करणार आहे ना, म्हणजे ते एक प्रकारच्या कुकरमधली वाफ निघावी तशी ती ह्या नाटकातून निघून जाते आणि उद्या परत तेच होतं. निर्भया कांड झाल्यानंतर आज जवळजवळ 12 वर्षानंतर 13 वर्षानंतर परत कलकत्त्यामध्ये तेच होतंय आणि एका हॉस्पिटलमध्ये होतंय. मग त्या निर्भया कांडाच्या फलकाचा आणि आंदोलनाचा काय उपयोग होतो? नाही, ते आंदोलन हा सुद्धा देखावा होता. कारण तुम्ही एक दहशत समोरच्यामध्ये निर्माण केली. मी तुम्हाला मुद्दाम त्या नागपूरच्या 20 वर्षापूर्वी एक घटना घडली होती. अक्कू यादव नावाचा गुंड होता नागपूरमध्ये, कस्तुरबा नगर. ओके. दहशत, खंडणी वगैरे सगळं. त्याच्यावर एकामागून एक 18 बलात्काराचे गुन्हे. कुठल्याही वस्तीतली कुठची पोरगी उचलायची, आसपासच्या बाई आवडली, उचलली, नेली, कोण तक्रार नाही. म्हणजे किती झाले सोडून दे, 18 गुन्हे नोंदले गेले. प्रत्येक वेळेला त्याला जामीन मिळाला. मग तो परत काहीतरी करायचा. असा 19व्या बलात्कारानंतर लोक कंटाळले होते की ह्या व्यवस्थेतून आपल्याला न्याय मिळणार नाही. आपण न्याय मिळवायचा आहे, भीक नाही मागायची. आणि जेव्हा लोकांना कळलं, त्याला कंप्लेंट झाली, त्याला अटक झाली, लोकांना कळलं की ह्याला तारखेला आणणार आहेत. त्या कस्तुरबा नगरमधले जवळजवळ 150 लोक, म्हातारे कोतारे, पुरुष, बाया, पोरं, हातात मिळेल ती वस्तू घेऊन गेले होते. कोर्टात दबा धरून बसले होते. पहिल्या मजल्यावरच्या कोर्टामध्ये त्याचा काय ती कस्टडी वाढवली. त्याला ते 2 पोलीस न्यायला आले होते जेलमधून. ते त्याला घेऊन खाली आले. खालच्या कोर्टात केस नव्हती, खालचं कोर्ट मोकळं होतं, म्हणून ते जीप येईपर्यंत त्याला घेऊन तिथे बसायचं म्हणून बसले होते. तो जमाव अख्खा घुसला आणि आपण हिंदी सिनेमात ऐकतो ना, बोटी बोटी करके, चिंधड्या केला, तुकडे तुकडे करून टाकले अक्कू यादवचे. आणि लोक पळाले नाहीत, तिथेच बसून राहिले. आम्ही केले, आम्ही आहोत, आम्ही प्रत्येकाने केले. जो सुनवाई करायची, जी कारवाई करायची ती करा. त्यांना एक दिवस काय ते कस्टडीत ठेवू शकले नाहीत पोलीस ना कोर्ट. त्यानंतर निदान 3 वर्ष मी त्या काळात 2004 नंतर मला वाटते मी फॉलो केलं होतं. त्या भागात त्या काय ते अक्कू यादवच्या गँगचा एक माणूस दिसायचा नाही. लोकांची दहशत जे पोलिसांनी कायदा करू शकला नाही ते त्या गावातल्या वस्तीतल्या 150 लोकांनी करून दाखवलं. त्यांनी दहशत निर्माण केली दहशतवाद्यानं, गुंडांना. बरोबर आहे? बरोबर. कायदा म्हणजे दहशत असते, ती त्यांनी निर्माण केली जी कायद्यात नव्हती. कायदा म्हणजे दहशत हे कोर्ट विसरले, पोलीस, सरकार सगळे विसरलेत. तिथे प्रॉब्लेम सुरू होतो. तर अशा प्रकारे आत्ता आपल्या आजच्या भाऊंसोबतच्या गप्पा संपलेल्या आहेत. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा. तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. कमेंट करा. तुम्हाला आणखीन कुठले नवीन विषय आमच्याकडनं ह्या चॅनलच्या मार्फत तुम्हाला जर ऐकायचे असेल तर ते आम्हाला कमेंट करून सांगा. आणि पाहत राहा द पोस्टमन. थँक्यू.